केंद्र सरकारकडून उद्या अर्थसंकल्प सादर केला जाईल। या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, विशेषतः महिलांची काय भूमिका आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, यावर महिलांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। अर्थसंकल्पीय बजेटमधला सर्वसामान्यांना काय अपेक्षित आहे हे आपण जाणून घेणार आहे। काही महिला आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। खरं तर महिला वर्गांना या बजेटकडनं काय अपेक्षित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया। अर्थसंकल्पीय बजेट सादर होत आहे, 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। काय वाटतं, काय अपेक्षित आहे यंदाच्या बजेटमधनं, काय मिळालं पाहिजे आणि किती स्वस्त काय व्हायला पाहिजे? आम्ही काहीच बोलू शकत नाही, सगळंच महाग झालंय आणि आता वेटिंग आहोत की अजून काय महाग करतायत, कारण का डेली ज्यांचा हातावर पोट आहे त्यांनी काय करावं। आज शिकलेले भरपूर आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत, पण मग करणार काय? आणि तुम्ही जर असंच वाढवत राहिलात मग चोऱ्या माऱ्या तर जास्तीच होणार आहे। दागिने घालायची पण आम्हाला आता भीती वाटायला लागली की घालायचे की नाही, का त्या बट ऑब्वियस नोकऱ्या नाही म्हटल्यावर चोऱ्या तर होणारच ना। कमी भाव करा, सगळं सध्या परिस्थिती एकदमच कठीण आहे। घरात बसून बसलो तरी काय नाही आणि बाहेर गेले तरी काही नाही मिळत आहे। महागाई खूप वाढलेली आहे, तर माझी अशी अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडून की लोकांना तशी सुखसुविधा उपलब्ध होण्यासाठी तुम्ही काहीतरी करा, आणि ही रिक्वेस्ट आहे साधारण माणसांची। महागाई स्वस्त करावी। मध्यम वर्ग आहे ना, त्यांना नाही परवडत। पगार एक तर पगार वाढ पण नाही आहे, ट्रेनची भाडी वाढत आहेत, बसेसचं भाडं वाढलं, टॅक्स्यांची वाढली, एसटीच्या, कसं मग मध्यमवर्गीय माणूस जगणार? आम्ही तुम्हाला निवडून देतो तर तुम्ही त्याचा जरा आमचा तरी विचार करा ना, सर्वसामान्य लोकांचा। महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या अपेक्षित आहेत आणि या बजेटमधनं या महिला वर्गाला काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।